साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। निरंजनी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर आचार्य श्री कैलासानंद गिरी महाराज यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने सोलापूरमध्ये संपूर्ण भारतात कुठेही नसलेले शास्त्रशुद्ध दशमहाविद्या मंदिर उभारले जाणार आहे। या कार्याची जबाबदारी आचार्य श्रींनी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्यासह स्थानिक विश्वस्त मंडळाला सोपवली आहे। महामंडलेश्वर श्री कैलासानंद गिरी महाराजांनी महाकाली जयंती आणि श्री कृष्णाष्टमी कालिका माता जयंती या पावन दिनी विशेष आशीर्वाद देत या मंदिर उभारणीची अधिकृत घोषणा केली। दशमहाविद्या उपासनेचे महत्त्व असे असतात, माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सांसारिक, पारमार्थिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या पीडांचे निवारण दशमहाविद्या उपासनेमध्ये सांगितले आहे। या 10 देवता म्हणजे महाकाली, तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी, मातंगी, सोडशी, त्रिपुरा भैरवी, कमला, भुवनेश्वरी आणि धूमावती। याच 10 महाशक्तींचे एकत्रित प्राणप्रतिष्ठापित मंदिर सोलापुरात होणार असून हे भारतातील पहिले मंदिर ठरणार आहे। मंदिर उभारणीची योजना 2 वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार। भूमिपूजनाचा सोहळा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भव्य दिव्य पद्धतीने पार पडेल। भूमिपूजनासाठी स्वयं आचार्य महामंडलेश्वर श्री कैलासानंद गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत। मंदिर बांधण्यासाठी जबाबदारी म्हणून या मंदिराच्या उभारणीची जबाबदारी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू, अक्षय अंजिखाने, संजय साळुंखे, संजय ओमकार, महेश सोमा, गिरीश बत्तुल, व्यंकटेश जिल्हा, शिवराज दासी, संभाजी आरमारचे श्रीकांत बापू डांगे, शिवाजी तात्या वाघमोडे यांना दिली आहे। यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी विश्वस्त म्हणून आमदार देवेंद्र कोठे, गणेश दासरी, किशोर मार्गम, यतिराज होनमाने, प्रथमेश बोमेन, धीरज चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते।